आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी युवान इंजिनियर्सचे सुब्रमण्यम। हॅलो सर, बसा प्लीज। आपण प्रेझेंटेशन सुरू करूया। येस प्लीज गो अहेड। सुरू करा। युवान इंजिनियर्सचा गेल्या 5 वर्षातील टर्नओव्हर $1.2 बिलियन एवढा आहे। यावर्षी त्यांच्या 2 नवीन फॅक्टरीज सौदी आणि नेदरलँडमध्ये सुरू होणार आहेत। त्यांनी इंडियन मार्केट कॅप्चर करण्यासाठी आपल्या कंपनीला टाईपसाठी रिक्वेस्ट केली आहे। आपण जर त्यांच्याबरोबर टाईप केलं तर त्यांची मार्केट व्हॅल्यू गेल्या वर्षीपेक्षा 12% वाढणार आहे। त्यांचा 12%चा प्रॉफिट म्हणजेच आपल्या कंपनीला 7 ते 8% प्रॉफिट होईल ॲज पर कॉन्ट्रॅक्ट। काकूचा फोन। हा काकू बोल ग। फंक्शन वरून तू घाईघाईतच निघालास? हो अगं जरा मीटिंग होती अर्जंट, त्यामुळे निघायला लागलं। नाही पण मी तुझा जास्त वेळ घेणार नाही, पण घाई केला ना डोक्यातूनच जात नाहीये रे तो विषय, म्हणून फोन केला तुला। तू उष्टावणारा बसणार होतास, तुझ्या जागी अंशुमन बसला। तुला तुला राग नाही ना आला? काकू काही नाही रागाला मला। नाही कसं? अरे तो मान तुझा होता, पण बराच वेळ तू आला नाहीस, तू कुठे दिसलाही नाहीस ना मला। आणि शिवाय गुरुजी मग म्हणायला लागले की मुहूर्ताची वेळ टळत चाललीये, म्हणून मग मला अंशुमनला बसवावं लागलं। काकू अगं अर्पिता आणि अंशू ते दोघं आनंदात आहेत ना, ते दोघं आनंदात आहेत म्हणजे मी पण आनंदात आहे। आता डोक्यातनं काढून टाक विषय। खरं सांगू का, असं काही फंक्शन असलं ना की यांची, वहिनीची, भाऊजींची खूप आठवण येते। आपली स्वरा देखणी पोर होती बिचारी, तिचं शेवटचं दर्शन बघवत नव्हतं रे तिच्याकडे। कुठून तुझाच 18वा वाढदिवस होता आणि त्या दिवशी त्यांना इथे यायची बुद्धी झाली आणि तो ट्रक आडवा आला, सगळं संपून गेलं। काकू प्लीज आता हा विषय काढू नकोस, नाही तुलाच त्याचा त्रास होईल, बाकी काही नाही। हो खूप त्रास होतो रे। कोणाशी बोलू? ही मुलं खूप लहान होती त्यावेळी, त्यांना काय कळणार? पण तुला तर सगळं कळतं ना, म्हणजे तू 18 वर्षाचा होतास ना, तुला तर सगळी परिस्थिती तुझ्या डोळ्यासमोर होती। असो, तुझ्याशी बोलून जरा बरं वाटलं, पण राहू दे, आता तू कामात असशील ना, तुझा जास्त वेळ घेत नाही। तुला तुला त्रास झाला का रे? काकू तू माझ्याशी कधीही बोलू शकतेस, तुला हवं तेव्हा। तुझ्याशीच बोलणार मी, अजून कोण? जाऊ दे, पण तू आता ऑफिस मध्ये आहेस ना, तू घरी ये, आपण बोलू। वेळेत ये हा। बाय। ही जखम अशीच भळभळत ठेवावी लागेल। सॉरी, प्लीज कंटिन्यू। सर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कंपनीचा विचार केला